नमस्कार, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। काळा कुट्ट झालेला तवा अगदी 5 मिनिटांमध्ये जर नव्यासारखा तुम्हाला चमकवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मंडळी सुरू करूया। तर सुरुवातीला गॅस चालू करायचा आणि त्यावर तवा ठेवायचा। तर बघू शकता हा आपला तवा पूर्णपणे काळा झालेला आहे। आणि आता काय करायचं, गॅसचा फ्लेम एकदम हाय करायचा आणि 5 मिनिट तवा गॅसवरती तसंच ठेवायचा। जेव्हा तव्यामधून अशा वाफा यायला लागल्या की असं काठाच्या उलटण्याने किंवा चमच्याने चाकूने कशानेही त्यावरचा असा लेयर घासून काढायचा। तवा एकदम गरम आहे त्यामुळे पकडीने एका बाजूने पकडायचं आणि मगच एका कडेने त्याला घासून काढायचं। तर तवा घासण्याची ही प्रोसेस खूप काळजीपूर्वक करायची आहे आपल्याला, कारण तवा खूप गरम आहे आणि त्यावरचा जो लेयर असतो तो घासून काढत असताना त्याचे कण असे उडून येतात आणि ते खूप गरम असल्यामुळं हाताला वगैरे भाजू शकतं। त्यामुळं खूप काळजीपूर्वक ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने जर आपण सुरुवातीला लेयर काढून घेतला आणि मग नंतर तवा घासायला घेतला की जास्त मेहनत लागत नाही आणि इझिली हा तवा आपला स्वच्छ होतो। तर तुम्ही बघू शकता तवा जेवढा जास्त गरम होतोय तेवढा त्याच्यावरचा लेयर इझिली निघतोय। आता तुम्ही म्हणाल की एवढा तवा काळा होईपर्यंत मी का घासला नाही तर त्याचंही कारण मी तुम्हाला सांगते। दररोज आपण तव्यावरती चपाती भाकरी बनवतो आणि मग नंतर तवा घासायला घेतला की आपण त्याला स्टीलची जी घासणी असते त्याने एकदम घासून त्याला काढतो। मग त्यावर स्क्रॅचेस येतात, त्याचा कीस निघतो आणि मग दुसऱ्या वेळी चपात्या करताना व्यवस्थित भाजल्या जात नाहीत। त्यामुळं मी दररोज जास्त तवा घासत नाही। चपात्या भाकरी काही केलेला असो मी साध्या घासणीनेच तवा घासते आणि तवा मी एकदम काळा करते आणि तो तसाच यूज करते। त्यामुळं तवा एकदम मऊ गुळगुळीत राहतो आणि त्यावर चपात्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्याच तव्यावरती आपण डोसे सुद्धा बनवू शकतो। खूप इझिली बनतात आणि आपल्याला चिला बनवायचा असेल, धपाटे बनवायचे असतील, काही बनवायचं असेल तरी आपण त्या तव्यावरती इझिली बनवू शकतो। त्यामुळं मी तसा तवा ठेवते। पण आता शेवटी त्याच्या साईडचा असा लेयर निघायला लागला होता, त्यामुळं मग मी म्हटलं आता याची घासायची वेळ आली आहे, त्यामुळं मी हा तवा घासायला घेतलाय। चला तर मग आता त्यावरचा सगळा लेयर घासून तो बाजूला काढून घ्यायचा। गॅस चालू करून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी, 1 चमचा डिटर्जंट पावडर, 1 चमचा सोडा आणि अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून लिंबाची फोड तशीच ठेवायची। 5 ते 6 मिनिटं त्याला चाकूने घासून काढायचं। नंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि तवा गॅसवरून उतरवून इकडं घासण्यासाठी घ्यायचा आहे। आता 2-3 वेळा त्यावरती थंड पाणी टाकायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचा आणि मग नंतर तो घासायला घ्यायचा आहे। आता थोडासा गरम आहे तेव्हाच मी घासून घेते। आत्ता तवा घासत असताना थोडीशी जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे। थोडेसे पेशन्स ठेवून आपल्याला हा तवा घासायचा आहे। तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तवा घासायला आपण ही अशी स्टीलची घासणी वापरायची आहे। तर बघू शकता 5 ते 10 मिनिटं कंटिन्यू याला घासल्यानंतर हा तवा एकदम आपला स्वच्छ निघालेला आहे। आता जे थोडे जे काळे डाग आहेत ते चाकूने तुम्ही घासू शकता। तर एवढा वेळ घासल्यानंतर आपला तवा हा असा काहीसा निघालेला आहे, एकदम स्वच्छ तवा निघालेला आहे। चला तर मग मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय।